नीटच्या विद्यार्थ्यांचा लढा की राजकीय स्टंट? लंकेंच्या आंदोलनाने उपस्थित केले अस्वस्थ करणारे प्रश्न. आंदोलन पक्ष निरपेक्ष ठेवून फक्त तिरंगा असेल अशी घोषणा झाली होती. मग पक्षाचे झेंडे आणि बॅनर कशासाठी? दरम्यान डिजिटल अहिल्यानगरने या आंदोलनातील परिस्थिती समोर आणली. जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि डिजिटल अहिल्यानगर या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. लंकेंच्या मोर्चावरून नगरात रंगली चर्चा. विद्यार्थ्यांचा आवाज की राजकारणाचा गाजावाजा? निलेश लंकेंच्या आंदोलनावर नगरकरांचे प्रश्न. अहिल्यानगरात नीटच्या आंदोलनात शालेय विद्यार्थी. खासदार निलेश लंकेंच्या जन आंदोलनात विद्यार्थ्यांची कमतरता. आंदोलनात राजकारण. देशभर नीट पेपर फुटी विरोधात विद्यार्थ्यांनी लाठ्या खाल्ल्या, अश्रुधूर सहन केला, पण न्यायाची लढाई सोडली नाही. त्याच विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी अहिल्यानगरमध्ये खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा मोर्चा निघाला. पण या मोर्चात एक गोष्ट सर्वांच्या नजरेत भरली. विद्यार्थी कमी आणि पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि बॅनरच जास्त. आंदोलन पक्ष निरपेक्ष ठेवून फक्त तिरंगा असेल अशी घोषणा झाली होती. मग पक्षाचे झेंडे आणि बॅनर कशासाठी? विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला का? हा खरोखर विद्यार्थ्यांचा आवाज होता का, की मग आगामी राजकारणाची रंगीत तालीम? असे सवाल आता शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र डिजिटल अहिल्यानगरने परखडपणे हे सत्य जनतेसमोर आणलंय, हे विशेष. आता या प्रश्नांना खासदार निलेश लंके आणि महाविकास आघाडी काय उत्तर देणार याकडे नगरकरांचं लक्ष लागलंय. विशेष म्हणजे ठराविक पत्रकारांना प्लॅन्टेड बाईट्स दिल्या गेल्या आणि जाणीवपूर्वक डिजिटल अहिल्यानगरला प्रतिक्रिया देण्यास टाळले. मला ट्रोल केलं जातं म्हणून मी बाईट देणार नाही, असा पळकुटेपणा केला. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका.